दिलीपरावांच्या घरी आज त्यांच्या लाडक्या मुलीच्या प्राजक्ताच्या लग्नाची लगबग सुरू होती. तिचं रूप, तिचं सौंदर्य, तिचं हसू प्रत्येकाच्या नजरेत अडकत होतं. साधासा मेकअप, डोक्यावर लाल घरगरी ओढणी, गळ्यात कुंदनहार आणि हातावर काळसर मेहंदीचे रंग सडलेले, हातात बांगड्या. तिनं जणू सगळ्यांना मोहिनी घातली होती. पण सगळ्यात जास्त भावूक कोण होतं तर तिचे वडील दिलीप. ते तिच्याकडे पाहताना मागे चाललेल्या काळाच्या आठवणीत हरवले होते. काळाच्या आठवणीत तीच प्राजक्ता जी आज नवरीच्या रूपात झळकत होती. एकेकाळी आईच्या पदरात लपून लपून डोळे मोठे करून बघायची. आई, मी अशीच नवरी होणार, अगदी तुझ्यासारखी. आज तिचं स्वप्न सत्यात उतरलं होतं. काय असती तर. हे वाक्य दिलीपरावांच्या ओठांवर येऊन थांबलं. रमाताई त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, सांग ना तिला, मनातल्या मनात तिचंच पाखर आहे ना ही. तितक्यात उमेश येऊन त्याच्या खास स्टाईलमध्ये बोलला, डॅड, मी ना माझ्या दीदीला सगळ्यात जास्त प्रेम करतो. मुकेश दीदी तर फक्त आताच आलेत. मी तर जन्मापासून आहे तिच्यासोबत. अरे वेड्या. दिलीप हसून त्याचं डोकं हलवतो. तुझा हक्क तिच्यावर कायम आहे, पण आजपासून तिच्या संसारावर हक्क मुकेशचा आहे आणि तुझा आशीर्वाद. हो, पण ती माझीच दिदी राहणार. उमेश काही हार मानायला तयार नव्हता. इतक्यात वऱ्हाड घरात पोहोचतं. बाजा गाज्यांमध्ये मुकेशची एंट्री होते. प्राजक्ताच्या डोळ्यात थोडीशी घाबरलेली पण समाधानी चमक दिसते. मुकेश समोर उभा राहतो. दोघं एकमेकांकडे पाहतात. काही क्षण स्तब्धतेचे, पण त्यात प्रेमाचा, विश्वासाचा रंग मिसळलेला असतो. प्राजक्ताला मुकेशचं स्थळ येणार हे जेव्हा पहिल्यांदा कळलं, तेव्हा तिच्या मनात फक्त एकच प्रश्न सतत घोळत होता. हे लग्न माझ्या मनाने होईल का, की फक्त लोकांच्या अपेक्षेने? पण जेव्हा मुकेश घरी आला, त्याचं पहिलंच वाक्य होतं, माझं नाव मुकेश, पण ओळख करून द्यायची आहे प्राजक्ताला. कारण एकमेकांच्या जीवनात येणं म्हणजे फक्त नाव बदलणं नाही, तर स्वप्न, अपेक्षा आणि थोड्या जीवसुद्धा. हलकं हसू आलं प्राजक्ताच्या ओठांवर. त्याचं बोलणं फार वेगळं होतं. न भडक, न बनावटी, साधं पण जिव्हाळ्याचं. आई वडील थोड्या वेळाने दोघांना गच्चीत एकटे बोलायला सांगतात. गच्चीत मुकेशने प्राजक्ताकडे पाहून विचारलं, खरं सांगू, मी फारसा रोमॅन्टिक नाही, पण मनातलं लपवताही येत नाही. तू अगदी वेगळी वाटतेस, शांत पण खोल. कदाचित मला तुझ्यासोबत चालायचं आहे, स्पर्धा नाही करायची. प्राजक्ताच्या मनात एक ओलसर लाट उसळली. ती म्हणाली, माझी आई माझ्या लहानपणी गेली. त्यावेळचा शांतपणा अजूनही माझ्याशी बोलतो. त्यामुळे मी फार व्यक्त होत नाही. पण विश्वास एकदा बसला की मी पूर्णपणे देते स्वतःला. क्षणभर दोघांमध्ये शांतता. फक्त वाऱ्याची झुळूक दोघांभोवती फडफडत होती. प्राजक्ता मुकेश हळूच म्हणाला, मी तुझा हात धरायला आलोय, तुझ्यावर हुकूम हलवायला नाही. तुझ्या स्वप्नात मला सामावून घ्यावंसं वाटतं. त्या एका वाक्यानं प्राजक्ताचं काळीज हललं. हा मुलगा वेगळा आहे हे तिच्या मनानं मान्य केलं. तेव्हा पहिल्यांदाच मनात उठलेली साशंकता हलकी वाटली आणि आयुष्यात पहिल्यांदा एखाद्याशी बोलताना आपण ऐकले जातोय ही भावना तिला मिळाली. दोघं एकमेकांकडे पाहत हसले. वाऱ्यावर एक सुगंध दरवळत होता. प्रीतीचा नव्याने उगवलेल्या नात्याचा लग्न ठरलं होतं. घरात उत्साह होता आणि सर्वत्र हलकं फुलकं वातावरण. पण एका कोपऱ्यात दिलीप आपल्या खोलीत जुना सुटकेस उघडून बसलेला होता. त्या ट्रॅकमध्ये होती ताराची आठवण. प्राजक्ताची आई. प्राजक्ता लहान असतानाच तारा एका अपघातात गेलेली. पण तिच्या आठवणी अजूनही साऱ्या घरात दरवळत होत्या. तिने हाताने भरलेली भांडी, ओघीला लावलेला कुंकवाचा डाग आणि ती डायरी. माझ्या प्राजक्तासाठी दिलेतनं ती डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, माझी प्राजक्ता, जर मी तुझ्या आयुष्यात नसले तरी तू कधी एकटी नाहीस. कारण माझ्या प्रेमाच्या स्पंदनात तुझ्या प्रत्येक श्वासाला माझा आशीर्वाद आहे.
त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तितक्यात प्राजक्ता मागून आली. बाबा, काय बघताय? दिलीप क्षणभर गोंधळला, पण मग हसून म्हणाला, तुझी आई. तिची डायरी आणि तिचं तुला सांगायचं खूप काही होतं. प्राजक्ताने ती डायरी उचलली. जणू तिच्या आईच्या स्पर्शाने भरलेली एक भावना उलगडत गेली. त्या रात्री झोपण्याआधी प्राजक्ताने मुकेशला मेसेज केला, आई नसली तरी आज ती खूप जवळ वाटली आणि मला वाटतं ती तुझ्याकडूनच मला परत मिळते आहे. मुकेशचं उत्तर आलं, मी नाही बदलू शकणार तिचा आशीर्वाद, पण हो, तुझ्या प्रत्येक अश्रूत मी साथ देईन. मी आहे ना कायमचा. त्या रात्री प्राजक्त सकाळी शांत झालं. कारण आईची आठवण आणि मुकेशचं भक्कम भांडवल दोन्ही तिला मिळालं होतं. उमेश हळदीचं पान धरणीत. रमाताईने ओरडलं, अगं आई, मी तिला सगळ्यात आधी लावणार. ती माझी दिदी आहे ना. उमेशने हट्टच धरला. आज प्राजक्ताच्या हळदीचा दिवस होता. घरात लिंबाच्या आणि हळदीच्या वासाने वातावरण भरून गेलं होतं. अंगणात रांगोळी काढलेली, रंगबिरंगी पताका लावलेल्या आणि मोठ्या ताटात प्राजक्ताच्या लाडक्या गुलाबजाम ठेवलेले होते. तिचं रमाताईंची खास रेसिपी. प्राजक्ता साडी नेसून बाहेर आली. केस गजऱ्याने मढलेले, चेहऱ्यावर लावलेलं हसू. आज डोळ्यात लपलेली आईची आठवण. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. आली आपल्या प्राजक्ताराणी. रमाताईने ओवाळलं. उमेश मात्र लहान मुलासारखा उभा होता. दोन्ही हातात हळदीचं थाळ. दीदी, मी लावणं आधी. प्राजक्ताने त्याचे डोकं हलवत हसून परवानगी दिली. उमेशने एकदम काळजीपूर्वक तिच्या गालावर हळद लावली आणि हळूच पुटपुटला, आता जिजू आले की मी त्यांना आधी सांगणार, तुला रडवायचं नाही. सगळे हसले. प्राजक्ताई पण तिच्या डोळ्यात टपोऱ्या अश्रूंचा थेंब दिसला. गोड अश्रू. आपल्या लहान भावाने मोठं होऊन दाखवलेलं प्रेम. हळूहळू सर्वांनी हळद लावायला सुरुवात केली. रमाताई आजीकडून शिकलेलं मंगलाष्टक गात होत्या आणि त्या गाण्यांच्या ओळी प्राजक्ताच्या काळजात खोलवर रुजत होत्या. त्या संध्याकाळी मुकेशचा व्हिडिओ कॉल आला. तो तिच्या हळदीत येऊ शकला नव्हता. त्याला ऑफिसमधून सुट्टी नव्हती. कॅमेऱ्यासमोर येताच मुकेश हसून म्हणाला, इतकी सुंदर आणि मी इथे पुण्यात अडकलेलो. हाय रे कर्मा. प्राजक्ताने फक्त एक वाक्य म्हटलं, आज माझ्यावर सगळ्यांनी हळद लावली, पण तुझा स्पर्श वाटतोय. मुकेशला काही क्षण उत्तर देता आला नाही. पण नंतर तो म्हणाला, एकदा लग्न झालं ना की प्रत्येक सकाळ तुला माझ्या मिठीत जाग करीन आणि दररोज हळदीसारखा उबदार क्षण देईन. लग्नाच्या आधीचा दिवस. मुकेश पुण्याहून परत गावाकडे पोहोचलेला. बॅग अजूनही उघडलेली नव्हती, पण मनात एक विचार सतत घोळत होता. ताराबाईबद्दल कोणीच फारसं बोलत नाही, पण तिचं अस्तित्व प्राजक्तामध्ये जाणवतं. त्याला वाटलं, थोडं वडिलांशी म्हणजे दिलीपरावांशी संवाद साधावा. संध्याकाळी परसात दिलीप एकटे बसले होते. मुकेश गेला आणि थोडं संकोचन बोलू लागला, सर म्हणजे बाबा, एक विचारू का? दिलीपने मान हलवली. विचार बिंदास. प्राजक्ताच्या आईबद्दल म्हणजे ताराबाईबद्दल. ती कशी होती? त्या क्षणी दिलीप काही क्षण गप्प झाला. समोर नजर लावून तो काही आठवणींच्या गर्तेत ओढला गेला. तारा, तिला मी शब्दात कधीच बांधू शकलो नाही. दिलीप हळूहळू बोलू लागला. ती होती गोड बोलणारी, पण मनाने खूप कणखर. ती मला म्हणायची, आपलं प्रेम हे असं असावं की माणूस हरवला तरी त्याचं अस्तित्व उरतं मनात. आणि खरंच आज ती नाहीये, पण तिचा प्रत्येक स्पर्श मी अजून जगतो. मुकेश शांत ऐकत राहिला. दिलीप पुढे म्हणाले, प्राजक्ता तिचं प्रतिबिंब आहे, पण ते तिला कधी जाणवू दिलं नाही. ती कायम स्वतः म्हणून उभी राहिली. फक्त एकच आहे, प्रेमावर तिचा अजूनही विश्वास आहे, पण तिला थोडं जपावं लागेल. तशी ती आतून नाजूक आहे. मुकेशच्या डोळ्यात त्या क्षणी केवळ सन्मान आणि आदर. तो म्हणाला, तिचा हात माझ्या हातात आहे, पण तिचा विश्वास मी माझ्याकडे आहे. आता तुमच्या ताराबाईंचा आशीर्वाद सुद्धा
दिलीपने मुकेशच्या पाठीवर हात ठेवत हळूच म्हणाले, तुझ्या हातात माझ्या मुलीचं स्वप्न आहे आणि मला वाटतं तू त्याला पार देशील. त्या रात्री मुकेश एकटाच बसून होता. त्यानं प्राजक्ताला एक मेसेज पाठवला. तुझ्या आईचं प्रेम आणि तुझं मन दोघंही इतकं प्रामाणिक आहे की त्यांना फसवणं अशक्यच नाही. आता मला माहीत आहे, मी फक्त नवरा नाही, तर तुझ्या आईच्या आठवणींचा एक साथीदारही आहे. प्राजक्तानं केवळ हार्ट हेच रिप्लाय केलं, पण त्यामागे तिचं सारं हृदय दडलेलं होतं. लग्न थाटात झालं. 9 साडीतली प्राजक्ता मुकेशच्या हातात हात देऊन सप्तपदी चालताना जणू स्वप्नात तरंगत होती. आई बाबा उमेश आणि मुकेशचं कोमल हसू सगळं एकत्र गहिवरत होतं. सुखाने संसार कर, रमाताईने आशीर्वाद दिला. तेव्हा डोळे न कळत ओले झाले. आता मुकेश सोबत प्राजक्ता सासरची वाटचाल सुरू झाली. घरात पाय ठेवताना तिने लक्षात ठेवलं, सासर म्हणजे नवीन नाती, हक्काची जागा मिळवावी लागते. लिहिून मिळलेली प्रेमानं जपावी लागते. घरात मुकेशची आई म्हणजे मालती काकू, वडील शरद काका आणि लहान बहीण वृषाली ही माणसं एकमेकांशी प्रेमानं पण थोड्या शिस्तीने बोलणारी. प्राजक्ताने पहिल्याच पावलात पायघडीत पडलेली आरतीची थाळी हलके सोडली आणि घरात एक पवित्र नाद घुमला. या देवी सर्व भूतेषु. मालती काकूंनी प्राजक्ताकडे पाहिलं. डोळ्यात न अपेक्षा, न जास्त हसो, पण एक परीक्षणाची नजरेची सावली होती. स्वयंपाकात काही येतं का ग तुला? त्यांनी विचारलं. प्राजक्ताने लाजत उत्तर दिलं, हो काकू, थोडंसं येतं, पण शिकायला आवडेल. बरं, रोज रोज नवीन पदार्थ करून दाखवायचा. मी काय शिकवू ते तू लिहून ठेव. शिकवणुकी चाचणी हे प्राजक्ताला समजेनासं झालं, पण तिने नकार दिला नाही, कारण ती समजून होती नवीन घरात आपलं अस्तित्व प्रेमाने, संयमानं आणि थोड्या वेळानंच उमगणार आहे. मुकेश दरदरून तिच्या खोलीत आला. आईने काही सांगितलं का, तो विचारतो. प्राजक्तानं थोडे संकोचून सांगितलं, काकूंनी रोज एक नवा पदार्थ शिकवायला सांगितलाय. मुकेश थोडा हसला. आईची शिस्त आहेच, पण प्रेम तिच्या कृतीत असतं. थोडा वेळ दे तिला, तुझं प्रेम ती ओळखेल. आणि तुझं? प्राजक्ताने थोडंसं हसून विचारलं, माझा प्रेम? ते तर तू दार उघडल्यापासून तुला मिठीत घ्यायला थांबलेलं आहे. त्या रात्री प्राजक्ताने एका नव्या स्वप्नासोबत डोळे मिटले आणि मनातल्या आईला हळूच पुटपुटली, आई, सासर थोडंसं वेगळं आहे, पण तुझ्या शिकवणीनं मी चालू शकेल ना. सकाळचे 5 वाजले होते. प्राजक्ता अलार्म लागायच्या आधीच जागी झाली होती. ओढणी नीट करून तिनं घराभोवती एक नजर टाकली. नवरा अजून झोपलेला, पण प्राजक्ता काहीशी तणावात होती. पहिला दिवस, आज काही चुकायला नको, तिचं मन वारंवार सांगत होतं. किचनमध्ये मालती काकू आधीच हजर होत्या. लुगडं सावरत त्यांनी सांगायला सुरुवात केली, आज पोहे, चहा आणि दुधासाठी उपमा कर. फोडणीसाठी काय लागतं हे माहीत आहे ना. प्राजक्ताने होकार दिला, पण आतून ती थोडी घाबरलेली होती. मंडपाच्या गंधात पोहे करताना तिला आई आठवली. तुझ्या हातात स्वाद आहे ग, पण तो प्रेमाने वाढवावा लागतो. प्राजक्ताने अगदी काळजीपूर्वक पोहे केले. शुगर पणाची परीक्षा नव्हे, तर मनातून आपली सासू तिच्यावर काय मत बनवते याचं दडपण तिच्यावर होतं. तेवढ्यात वृषाली आली, हसत मुख चेहरा, केस विस्कटलेले, हातात मोबाईल. हाय वहिनी, ती अगदी बिनधास्तपणे बोलली. काय, पहिला दिवस आणि तू इतकी टेन्शनमध्ये? प्राजक्ताने ओढणी नीट करत उत्तर दिलं, नाही ग, जरा जरा साशंक वाटतंय. आई म्हणाली, रोज नवीन पदार्थ कर. अरे, ती माझ्या कॉलेजच्या वेळेपासून सगळ्यांना सांगते, पण गंमत म्हणजे कोणीच त्या मापांमध्ये बसत नाही. पण तू बरं करतेस. आणि हो, मी फूड क्रिटिक आहे. आधी माझं रिव्ह्यू येईल. प्राजक्ताला हसू आलं. ती म्हणाली, ठीक आहे मॅडम, तुझ्यासाठी खास आवर्जून गरम पोहे वाटते. वैशालीने पहिलाच घास घेतला आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमगलं. वहिनी, हे खरंच तू केलं का? चव तर एकदम मस्त आहे. मालती काकू पण मागून आल्या. त्यांनी पोहे घेतली आणि थोडा वेळ गप्प राहिल्या.
प्राजक्ताचं काळीज धडधडायला लागलं. बरंय, मी थोडेसे अधिक मीठ घातलं असतं, पण तुला बऱ्यापैकी येतंय. उद्याचा बेत मिसळ पावचा ठेव. हे म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मित हास्य होतं, जे इतर वेळी दुर्मिळ असायचं. प्राजक्ताचं मन त्या क्षणी थोडं शांत झालं. वृषाली तिला मिठी मारत म्हणाली, पहिल्याच दिवशी माझ्या हृदयाची राजकुमारी झालीस. प्राजक्ताच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच त्या घरात आपलेपणाचा झळाळता ते आलं होतं. संध्याकाळची वेळ होती. मुकेश ऑफिसमधून थोडासा थकून घरी परत आला होता. चेहऱ्यावर किंचित चिडचिडेपणा होता आणि त्याला कळतही नव्हतं की का प्राजक्त त्याच्यासाठी फोडणीचं ताक आणि भात घेऊन आली होती. आज मिस केलं, तुला आवडेल का बघ, ती हळूच म्हणाली. मुकेशनं पहिला घास घेतला आणि त्याच वेळी फोन वाजला. ऑफिसमधून एक प्रोजेक्ट संबंधी त्यानं असं बोलणं सुरू झालं. थोडा वैतागलेला मुकेश प्राजक्ताकडे पाहून म्हणाला, प्राजक्ता, जेवणात काहीतरी मिसिंग आहे. जसं आपल्या या नात्यातही अजून काहीतरी मिसिंग आहे. त्याचं हे वाक्य ऐकून प्राजक्ताच्या मनात काहीतरी हललं. ती काहीच बोलली नाही. तिनं फक्त ओढणी नीट केली आणि बाजूला बसून राहिली. मुकेश मात्र फोनवर पुन्हा गुंतला होता. त्याला हे जाणवलंही नाही की त्याच्या बोलण्याने ती हळवी झाली होती. त्या रात्री दोघंही शांत होते. खोलीत थोडंसं अंतर होतं, पण मनात फार अंतर वाटत होतं. प्राजक्ताला मी इतका प्रयत्न करते तरीही असं वाटतं का त्याला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. थोड्या वेळाने मुकेशनं फोन बाजूला ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे लालसर दिसत होते. त्याला क्षणात कळलं, आपण काहीतरी चुकीचं केलं आहे. तो जवळ बसून म्हणाला, प्राजक्ता, मी खरंच सॉरी आहे. मी तुझ्यावर नाही बोललो. माझं डोकं ऑफिसच्या कामामुळे गरगरलेलं होतं आणि मी तुझं जेवण नंतर संपवलं. एकदम छान झालं होतं. ती काही बोलली नाही. तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला, कधी कधी आपण जास्त जवळच्या माणसांवरच चुकून राग काढतो. पण मी असा नव्हतो. मी असाही नाही. आणि तुझ्यासोबत मी कायम तुझा सहकारी राहील, टीकाकार नाही. प्राजक्तानं त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच डोळ्यातलं पाणी पुसलं. एक वाक्य किती खोल राहू शकतं. मुकेश, पण तुझं हे बोलणं ते थोपून घेतंय. दोघं एकमेकांच्या मिठीत हरवले आणि त्या शांत रात्रीत एक नवीन विश्वास जन्म घेत होता. प्रेमात सॉरी म्हणणं कमजोरी नाही, ती असते एक नातं वाचवायची ताकद. प्राजक्ताचा लहान भाऊ उमेश नुकताच पुण्याला इंजिनिअरिंगसाठी आला होता. एकदम खोडकर पण मनाने गोड. त्याच्या लग्नात जरा भावूक झाला होता. पण आता दादा मुकेशची त्याचं नातं एक वेगळीच रंगत घेऊन जात होतं. पहिल्या आठवड्यात उमेश मुकेशच्या घरी काही दिवस राहायला आला. संध्याकाळी चहा घेताना प्राजक्ताचं काहीतरी लक्षात आलं. मुकेश आणि उमेश दोघंही गप्पा मारत होते, पण गप्प नव्हते. त्या एकदम दोस्तांमध्ये होणाऱ्या मस्त गप्पा होत्या. उमेश दादा, तू इंजिनिअरिंगमध्ये होता म्हणे, पण तू प्रोग्रॅमिंग का सोडलंस? मुकेश, कारण मी बायको प्रोग्राम करत होतो आणि ती खूप भारी आहे. आणि मुकेश डोळा मारतो प्राजक्ताकडे. उमेश जोरात हसतो. तुझी सेन्स ऑफ ह्युमर भारी आहे दादा. त्या दिवसानंतर उमेश आणि मुकेशच्या मैत्रीत वेगळीच गोडी निर्माण झाली. रविवारच्या रात्री ते दोघी म्युझिक सिस्टमवर जुन्या गाण्यांची स्पर्धा करायचे. उमेश म्हणायचा, मी लता तू रफी. मुकेश म्हणायचा, मी किशोर तू रफीचा शिष्य. आणि प्राजक्ताही पाहून केवळ हसत राहायची. उमेश एक दिवस प्राजक्ताला म्हणाला, ताई, मला वाटलं होतं तू लग्नानंतर वेगळी होशील, पण तुझ्यामुळे मला एक मित्र दादा मिळाला. तू जिंकलीस. त्या रात्री प्राजक्ताचं मन गहीवरून आलं. ती स्वतःशीच म्हणाली, कधी कधी नवरा फ्रेंड होतो, पण बंधूच्या दोस्तासाठी दादा होणं ही खरी प्रगल्भता. प्राजक्ताचं लग्न होऊन महिनाभर झाला होता. तिचं आणि मुकेशचं नातं आता हळूहळू बहरत चाललं होतं. ती घरात सगळं अगदी व्यवस्थित हाताळत होती. पण आयुष्य कधी सरळ रचत जातच कुठं. त्या सकाळी मुकेशच्या आईला अचानक चक्कर आली.
प्राजक्ताने धावत तिला सावरलं आणि तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, रक्तदाब खूप खाली गेलाय, मानसिक थकवा आहे, काळजी घेतली नाही तर त्रास होईल. मुकेश घाबरला होता, पण प्राजक्ता मात्र सगळ्या जबाबदाऱ्या शांतपणे उचलत होती. हॉस्पिटलमध्ये आईसाहेबांची काळजी घेणं, घरात मुकेशसाठी आणि सासऱ्यांसाठी वेळ देणं, ही आणि स्वतःचं भान न विसरता स्वतःच्या मनाची ताकद टिकवून ठेवणं, सगळं करत होती ती. एक रात्री मुकेशने हॉस्पिटलमध्ये प्राजक्ताकडे पाहिलं. ती आईसाहेबांची औषधे वेळेवर देत होती, त्यांच्या पाठीवरून हात फिरवत होती आणि अगदी आईसारखीच हळूवार बोलत होती. मुकेश थोडासा ओलावलेला आवाजात म्हणाला, प्राजक्ता, खरंच तू माझ्या आयुष्यात देवाच्या कृपेने आलीस. प्राजक्ता काही बोलले नाही, पण तिच्या डोळ्यात प्रेम होतं. मूक पण ठाम प्रेम. त्याच रात्री मुकेशच्या आईने प्राजक्ताला हातात घेतलं आणि म्हणाली, माझं बाळ आजवर मी एक मुलगा मिळावा अशी प्रार्थना केली होती, पण मला मुलगी मिळाली आहे आणि ती देवाने स्वतः पाठवलेली आहे. ते ऐकून प्राजक्ताच्या डोळ्यातून अश्रू निघाले, पण त्यात वेदना नव्हत्या. ते होते समाधानाचे अश्रू. मुकेशच्या आई साहेबांची तब्येत आता हळूहळू सुधारत होती. घरात हसणं, गप्पा आणि हळूवार संवाद परत यायला लागले होते. एक दिवस प्राजक्ताने मुकेशला विचारलं, तुमच्या आईसाहेबांचा वाढदिवस कुठे आहे रे? मुकेशने थोडंसं हसून उत्तर दिलं, आई वाढदिवस साजरा करायला कधीच तयार होत नाही. ती म्हणते, काय करायचं अशा गोष्टींचा, बडे जाव. पण प्राजक्ताच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. ती म्हणाली, मग यावर्षी त्यांना आई म्हणून नव्हे, माझ्या सासूबाई म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून वाढदिवसाचा प्रेम मिळालाच पाहिजे. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी आईसाहेब उठल्या आणि पाहतात, त्यांच्या खोलीतला आरसा फुलांनी सजवलेला. आरशाच्या खाली एक छोटंसं पत्र, प्रिय आईसाहेब, माझं आयुष्य सावरताना तुमचं प्रेम मला सतत मिळालं. आज तुमचा वाढदिवस. आज केवळ तुम्ही आई म्हणून नाही, तर तुम्ही तुम्ही म्हणून साजरा व्हावा यासाठी हा छोटा प्रयत्न. प्राजक्ता आईसाहेब भारावल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तितक्यात मुकेश आणि प्राजक्ता छोटा केक घेऊन आले. आई, पहिल्यांदा तुमचा वाढदिवस आम्ही दोघं एकत्र साजरा करतोय. आई हसल्या आणि अश्रूंनी डोळे ओले करत म्हणाल्या, आजवर किती वाढदिवस आले, पण पहिल्यांदाच मी स्वतःला खरं खरं आनंदी वाटतंय. रात्री सगळ्यांनी एकत्र जेवण घेतलं. उमेशने तर आईसाहेबांसाठी स्मार्टफोन वापरायचा एक छोटा क्लासेस घेतला. घरात एक वेगळीच ऊब होती आणि त्या घरातल्या प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती. प्राजक्ता हे केवळ नवीन व्यक्तिमत्व नव्हे, तर त्या घराचं नवीन हृदय बनत चालली होती. आईसाहेबांचा वाढदिवस अगदी आनंदात पार पडला होता. मुकेश आणि प्राजक्ताचं नातं आता अधिक घट्ट झालं होतं. प्राजक्ता ही घरात चांगली रमली होती. पण एक दिवस सकाळी तिच्या फोनवर एका अनोळख्या नंबरवरून कॉल आला. हॅलो, प्राजक्ताताई बोलत आहात का? हो, कोण? मी सचिन बोलतोय. उमेशच्या कॉलेजचा मित्र. तो काही दिवसांपासून खूप तणावात आहे. एकदा भेटून बघा त्याला. प्राजक्ताचं काळीच धडपडलं. तिने लगेच मुकेशला सांगितलं, आपल्याला उद्या कोल्हापूरला जायचंय. उमेशचं काहीतरी बिनसलेलं आहे. कोल्हापूर. उमेशचा हॉस्टेल. प्राजक्ता आणि मुकेश हॉस्टेलवर पोहोचले. उमेश त्यांना पाहून एकदम घाबरला. ताई, अचानक काही झाले का? प्राजक्ताने त्याच्या डोळ्यात बघितलं आणि विचारलं, आपण विचारू नये असं काही लपवतोयस का रे? उमेशने मान खाली घातली. ताई, मी काही दिवस क्लासेसला न गेल्यामुळे मार्क्स कमी आले. भयभीत होऊन मी घरी काही सांगितलंच नाही. आता परीक्षेजवळ आली, पण मन खचलेलं आहे. मुकेश पुढे आला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, उमेश, चुकून माणूस कमी होत नाही, पण चुकून लपवलं की माणूस स्वतःपासूनही दूर राहतो. आता गरज आहे की तू स्वतःला सावर. प्राजक्ता हळूच पुढे आली आणि म्हणाली, घाबरू नकोस. आपण दोघं आहोत ना. आता ही परीक्षा ही तुझी आणि आमची एकत्रच आहे. बस
प्रामाणिकपणे मेहनत कर आणि आम्हाला रोज कॉल कर. त्या रात्री प्राजक्ताने मुकेशला म्हटलं, एक भाऊ, एक मुलगा, एक जबाबदारी. पण मला आनंद आहे की तू माझ्या पाठीशी आहेस. मुकेशने तिचा हात हातात घेतला. तो कोणाचाही मोल सोडत नाही. त्यामुळे घर, भाऊ, संसार सगळे तुला लखलखीत लाभणार. त्या आठवड्याच्या शेवटी मुकेशच्या ऑफिसमधून कॉल आला. तो ऑफिसमधून थेट घरी आला आणि प्राजक्ताला म्हणाला, एक मोठी बातमी आहे. प्राजक्ताच्या डोळ्यात चमक उभी राहिली. काय झालं? माझं प्रमोशन झालंय आणि मला बंगळुरूलाच्या ब्रँचमध्ये ट्रान्सफर दिली आहे. तिथे नव्या प्रोजेक्टचं नेतृत्व मला करायचंय. पगारही चांगला वाढलाय. प्राजक्ताने हसत हसत मिठी मारली. वा, हे तर खूप छान आहे. पण त्या क्षणी तिचा चेहरा गंभीर झाला. मग आपण इथेच घर, सगळं उमेशचं शिक्षण. मुकेश म्हणाला, माझं मन नाही लागत या निर्णयावर. पण हे करिअरसाठी चांगलं आहे. तू जर नको म्हणशील तर मी नकार देईन. प्राजक्ताचं मन द्विधा मनस्थितीत झालं. एका बाजूला उमेशची जबाबदारी, दुसऱ्या बाजूला मुकेशचं करिअर. ती रात्रीभर विचार करत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राजक्तासमोर उभी राहिली आणि म्हणाली, मुकेश, तू बंगळुरूला जा. माझं मन सांगतंय की तुझं हे पाऊल आपल्यासाठी खूप मोठं यश घेऊन येणार आहे. मी काही महिन्यांनी तुझ्याकडे येईन. तोपर्यंत उमेशचं शिक्षण, आईबाबांची तब्येत सगळं पाहीन. मुकेशला क्षणभर बोलता आलं नाही. पण प्राजक्ता, मी तुझी साथ सोडत नाही मुकेश. फक्त काही वेळासाठी दूर राहते. त्या रात्री प्राजक्ताने उमेशला मिठी मारली. आता फक्त अभ्यास, पुढची परीक्षा तुझ्या आयुष्याला दिशा देणार आहे. उमेश डोळे पुसत म्हणाला, ताई, मी तुझ्यावरचा विश्वास फेडणार नाही. मुकेश बंगळुरूला रवाना झाला. प्राजक्ता घर सांभाळत होती. पण रोज दोघांचे कॉल होत होते. या संवादामधून एक वेगळंच प्रेम, एक समजूतदार बंध तयार होत होता. बंगळुरूला गेलेल्या मुकेशच्या अनुपस्थितीत प्राजक्ताने सगळं दिल्या सांभाळलं होतं. घर, उमेशचं शिक्षण, आईबाबांची काळजी. कुठेही तिने कमतरता भासू दिली नव्हती. पण तिचे स्वतःचे आरोग्य मात्र तितकंच दुर्लक्षित झालं होतं. एक दिवस सकाळी जेवण करताना तिला अचानक चक्कर आली. आई धावत आली. प्राजक्ता, काय झालं ग तुला? प्राजक्ताला अस्पष्ट दिसत होतं. काही नाही ग आई, थोडं चक्कर आलं. मी डॉक्टरकडे जाईन. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे तपासणीनंतर डॉक्टरांनी शांत हसत एक बातमी दिली. प्राजक्ता, तुमच्या चक्कर येण्याचं कारण म्हणजे तुम्ही गरोदर आहात. क्षणभर प्राजक्ताला विश्वासच बसला नाही. मी खरंच? डोळ्यात नकळत आनंदाश्रू आले. तिने लगेच मुकेशला फोन लावला. फोनवर मुकेश, एक गोड बातमी आहे. काय झालं प्राजक्ता? तो बाबा होणार आहेस. त्याच्या शांतपणात क्षणभर स्तब्धता होती. मग तो हलकेच हसला. आवाज कंपित झाला. हे हे खरंय ना? मला खरंच विश्वास बसत नाही. त्या रात्री प्राजक्ता गच्चीत बसून होती. तिच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. आता आपलं आयुष्य आणखी सुंदर होणार आहे. हे बाळ आपल्याला एकत्र आणेल. तिने स्वतःशीच म्हटलं. मुकेशने प्राजक्ताकडून गोड बातमी ऐकल्यावर एक क्षणही वेळ न घालवता ऑफिसमध्ये अर्ज दिला. यू रिक्वायर्ड रिझन, आय एम गोइंग टू बी अ फादर. दुसऱ्या दिवशी तो घरात परत आला. प्राजक्ताने दरवाजा उघडला आणि क्षणभर त्याला पाहून स्तब्ध झाली. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं आणि हातात तिने आवडणारे जास्वंदीच्या फुलांचे गजरे. हे बघ, तुझ्यासाठी. प्राजक्ता हसली, पण ते हास्य डोळ्यांतून पाझरत होतं. त्या रात्री मुकेशने तिचा हात हातात घेतला. प्राजक्ता, आयुष्य वेगळं झालंय आता. आता आपण दोघं नव्हे तर तिघं आहोत. माझं प्रत्येक पाऊल तुझ्याबरोबर असेल, आपल्या बाळासाठी. प्राजक्ता म्हणाली, हे बाळ म्हणजे आपली दुसरी प्रेम कहाणी आहे मुकेश. यावेळी आणखी गोड, आणखी जवळची. दुसऱ्या दिवशी घरात आनंदाचं वातावरण. आईसाहेबांनी संपूर्ण सोसायटीमध्ये पेढे वाटले. बाबांनी उमेशसाठी खेळणी आणली. उमेश मात्र विचारत होता, आई, माझा भाऊ कधी येणार? प्राजक्ताने हसून त्याचं कपाळ साठलं. भाऊ येईल की बहीण, पण तो ती तुझीच लहानशी सावली असेल. आता
घरात एक नवा गंध भरू लागला होता. बाळाच्या आगमनाचा. प्राजक्ताची काळजी घेताना मुकेश अधिक सावध झाला होता. प्रेम, जबाबदारी आणि हळूवार ममता याचं गूढ सुंदर नातं तयार होऊ लागलं होतं. मुकेशाचं ऑफिसचं काम काही घरून करीत होता. सकाळपासून रात्रीपर्यंत तो प्राजक्ताच्या भोवती सतत फिरत असे. तुला भूक लागली का? तुझ्या पायांना सूज तर नाही ना? डॉक्टरने सांगितलेलं सगळं वेळेवर घेतेस ना? प्राजक्ताला कधी कधी हसू यायचं. अगं आई, मी गरोदर आहे, आजारी नाही. आईसाहेब हसून म्हणायच्या, तुझं पहिलं बाळ असताना तुझ्या बाबांनी असंच केलं होतं. 7वा महिना सुरू झाला. प्राजक्ताला एक दिवस जोरात पाठीमध्ये वेदना सुरू झाल्या. तिने काहीच न बोलता गप्प बसावं असं तिला वाटलं. पण मुकेश तिच्या चेहऱ्यावरून ओळखत होता. प्राजक्ता, काहीतरी होतंय ना तुला? चल डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरांनी सांगितलं, चिंता करू नका. थोडी विश्रांती आणि आहारात सुधारणा केली की सगळं ठीक होईल. त्या रात्री प्राजक्ता मुकेशकडे पाहत म्हणाली, कधी वाटते ना मुकेश, हे बाळ आपल्याला अजून जवळ आणतंय. मुकेश तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, हे बघ, हलतंय. आपलं बाळ आपल्याला ऐकतंय. प्राजक्ता, हेच बाळ आपल्या संसारात खरंच आनंद भरून टाकणार. उमेश देखील आता लहानसा मोठा भाऊ बनण्याच्या तयारीत होता. तो रोज बाळासाठी मेरी म्हणायचा. छोटे बाळ येणार आपल्या घरी, खेळायला, हसायला, आईच्या कुशीत निघायला. प्राजक्ताचा 8वा महिना सुरू झाला होता. घरात एक वेगळी चैतन्याची लहर होती. सर्वजण प्राजक्तासाठी आणि येणाऱ्या बाळासाठी तयारीत गुंतले होते. आईसाहेबांनी कपाटातून जुने बाळाचे उशे, लोकरचे स्वेटर आणि छोटा झोका बाहेर काढला. हे बघ प्राजक्ता, हे तुझं बालपणीचं वर्ष मी स्वतः शिवून घेतलं होतं. आपल्या नातवंडासाठी परत वापरणार. प्राजक्ता डोळे पुसत म्हणाली, आई, हे सगळं बघून मन फार भरून आलं. मुकेशने बाळासाठी खास खोली सजवली होती. भिंतीवर शुभ्र रंग, एका कोपऱ्यात मऊ खेळणी आणि बाळासाठी लहानसे पलंगासारखे क्रँडल. त्याने उमेशच्या मदतीने दिवेही लावले. तारेसारखे लुकलुकणारे छोटे दिवे. उमेश म्हणाला, हा माझा छोटा भाऊ बहीण येईल, त्याला मी हे दाखवणार. प्राजक्ताने आणि मुकेशने नाव सुचवायला सुरुवात केली. मुलगी झाली तर परी, अन्वी, अथर्वी आणि मुलगा झाला तर आयान, ईशान, अथर्व. उमेश मात्र ठाम होता. भाऊ आला तर नामदेव आणि बहीण आली तर गौरी. सगळ्यांना हसू आलं. त्या रात्री प्राजक्ता मुकेशच्या कुशीत विसावली. मुकेश, हे क्षण फार गोड आहेत. आपण एक स्वप्न पाहिलं होतं आणि आता ते प्रत्यक्षात उतरतंय. मुकेश म्हणाला, हे फक्त सुरुवात आहे प्राजक्ता. आपल्या संसाराची खडी मधाळ कविता तर बाळाच्या पहिल्या रडण्यापासून सुरू होणार आहे. प्राजक्ताच्या डिलिव्हरीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले होते. सकाळी उठल्यावर तिला थोडा त्रास वाटू लागला. पाठीला कडा, थोडीशी जड वाटणारी श्वासोच्छ्वास आणि छोटेसे पाणी स्त्राव. आईसाहेब लगेच ओळखल्या. मुकेश, वाटतंय वेळ आली आहे. लगेच दवाखान्यात घेऊन जा. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासून सांगितले, डिलिव्हरी सुरू होते, पण काळजी करू नका. सगळं नियंत्रणात आहे. मुकेशचे हृदय जोरजोरानं धडकत होतं. आईसाहेब जपून प्रार्थना करत होत्या. उमेश शांत बसून आईसाठी काहीतरी रंगवत होता. आईला मी हे चित्र देणार जेव्हा बाळ येईल. 4 तासांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गोड हास्य होतं. अभिनंदन, मुलगी झाली आहे. दोघंही अगदी ठणठणीत आहेत. मुकेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्राजक्ताच्या मिठीत त्याने डोळे मिटले. आपली परी आली. प्राजक्ता, आपल्या प्रेमाची जिवलग साक्ष. प्राजक्ताने अश्रूंमधून स्मित हास्य केलं. मी तिला धरलं. इतकी छोटूशी, पण वाटतंय आपलं सगळं आयुष्य या 2 नाजूक बोटांमध्ये मावलंय. उमेशने लगेच विचारलं, माझी बहीण आली का? मी तिचं नाव गौरी ठेवणार आहे. सगळे हसून सगळे हसले. मुकेश म्हणाला, गौरी अगदी योग्य नाव. आपल्या घरात देवी आली आहे. त्या रात्री हॉस्पिटलच्या खोलीत प्राजक्ता, मुकेश, उमेश आणि लहानशी गौरी या सगळ्यांनी एकमेकांचा हात धरून एक सुंदर संसाराची सुरुवात केली.
गौरीच्या आगमनाने घरात घरात आनंदाची लहर उमटली होती. सगळं घर जणू फुमून आलं होतं. सावित्री आईसाहेब म्हणजे गौरीची आजी, तिच्या नजरेतच प्रेम भरलेलं हे बाळ म्हणजे आपलं पुन्हा एकदा बालपण. प्राजक्ता आपल्या लाडक्या बाळाला नाजूकपणे अंगावर घेत असे. तिच्या नजरेत नितळ माया होती. गौरीच्या छोट्याशा बोटांमध्ये आपलं बोट अलगद अडकवून ती म्हणायची, तुझं माझं जग आहेस ग. उमेश आता मोठा भाऊ झालेला. तो स्वतःला फार मदत समजू लागला होता. आई तिला निरोज गिफ्ट सांगणार आणि जेव्हा मोठी होईल ना, मी तिचं स्कूल बॅग घेईन. प्राजक्ता त्याचं हसून कौतुक करत होती. बाबा, तू खरा मोठा झालास रे. रात्रीचं दृश्य. मुकेश, प्राजक्ता, उमेश आणि मधोमध लहानशी गौरी गच्चीत बसून चंद्र पाहत होते. प्राजक्ता हळूच म्हणाली, आपलं कुटुंब पूर्ण झालं, हेच माझं स्वप्न होतं. मुकेशने तिचा हात हातात घेतला, आणि हे स्वप्न तू सत्यात आणलं आहेस. गैरीच्या पाळण्यात झुलताना घरभर गाण्यांचे सूर घुमत होते. गजरा घालू का ग माझ्या गोजीरवाण्या गबाळा, त्या स्वरात प्राजक्ताचं मन भरून आलं होतं. पावसाळ्याचा सुरुवातीचा दिवस होता. गौरी पावसात हात पसरून नाचत होती. उमेश तिच्यावर छत्री धरत होता. प्राजक्ता दरवाजात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान होतं. एक आई म्हणून, एक बायको म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं एक स्त्री म्हणून स्वतःच्या प्रत्येक निर्णयाचा अभिमान. त्या दिवशी प्राजक्ता आणि मुकेशच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती. दोघांनी मंदिरात एकत्र पुन्हा पुन्हा एकमेकांच्या हातात हात घालून देवापुढे एक छोटीशी पूजा केली. मुकेश म्हणाला, हेच ते स्वप्न होतं ना, तुझं छोटंसं पण प्रेमाने भरलेलं घरटं. प्राजक्ता हसली, हो, आणि त्यातलं प्रत्येक पान आपण मिळून लिहिलं. रात्री गौरी आई त्या मांडीवर झोपलेली. उमेश अभ्यास करत होता. मुकेशने चहा आणला आणि प्राजक्ता जवळ बसला. कधी वाटतं का आयुष्यात काही राहिले अजून? प्राजक्ताने डोळे मिटले आणि शांतपणे उत्तर दिलं, नाही, मी पूर्ण आहे. माझं आयुष्य, माझं कुटुंब, हेच माझं जीवन आहे. आता बाकी काहीच नको. घरात गोड शांतता होती. समाधानाची शांतता. प्रेम, संघर्ष, समजूत आणि आपुलकीची. प्राजक्तानं कधी मागे वळून पाहिलं नाही. पण तिच्या पावलांखालची वाट मात्र सुंदर बनत राहिली. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला प्राजक्ताची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.